सो मंडळी, आता आपण अंबाला वरनं चेकआउट करतोय. रात्री आपण 1 वाजता चेक इन केलं होतं आणि असा छोटासा रूम आहे, पण चांगला आहे. अरे हायवेपासून एकदम जवळच आहे, म्हणजे इथून 1 किलोमीटर आत हायवेपासून आहे. हायवेला पण होते हॉटेल, पण चार्जेस वगैरे पण तेवढेच होते. आता हे आम्हाला 2 रूम मिळाले 4,000 रुपयाला, आणि हायवेपासून थोडंसं आतमध्ये असल्यामुळे जरा शांत आहे वातावरण. झोप चांगली लागली मस्तपैकी. हायवेला काय ते किर 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 सगळ्या गाड्यांचे हॉर्न आणि आहे, त्याच्यामुळे आम्ही तिकडे नाही घेतलं. 2-3 ठिकाणी बघितलं, पण मग तिकडे नाही घेतलं. सो इथे आम्ही झोपलेलो, कनक आणि मी, आणि बाकी आमची लेडीज एक रूममध्ये झोपलेले आहे. सो आता एक्झिट करतोय. तुम्हाला बाहेरनं रिसेप्शन पण दाखवतो हॉटेलचं, खूप चांगलं आहे. हॉटेलचं नाव तुम्हाला दाखवतोय बघा. हॉटेलचं नाव आहे अमर पॅलेस, अंबाला सिटी. आणि इकडे बघा सोनालीचा फोटो सेशन चालू आहे. फोटोग्राफी बाय मृण्मयी देशेकर. आणि हा आमचा बँक्वेट हॉल आहे, उत्सव, आणि असं काही रिसेप्शन एरिया आहे. हॉटेल अमर पॅलेस अंबाला. सो मंडळी, त्याला आता आपण अंबाला सिटीला करतोय बाय, आणि आता पुढे निघतोय टुवर्ड्स दिल्ली. सो मंडळी, आता बघा आम्ही थोडंसं इथे थांबलेलो अंबाला, आणि ते फ्रूट घेतलेत आम्ही सगळेजणांनी, वेगळे वेगळे फ्रूट घेतलेत. मनाली लिची खाते, मृण्मयी ॲप्पल खाते, सोनालीने काय घेतले सध्या खायला, लिचीच घेतले, पण तिने मँगो घेतलेत आवडीने. कनकने घेतलेत ते आडू, पीच बोलतात ते, तो खात नाही असं त्याचं म्हणणं आहे. पण ठीक आहे, त्याला फक्त आवडतात आंबेच, कारण आंबेच खातो. त्याला एकच आंबा देणार, पण मग आता मी सांगतो याला एकच आंबा द्या. तर आता मंडळी हे बघा, आपण अंबाला सिटी च्या बाहेर निघतोय. इथून आपल्याला हा ब्रिजच्या खालून राईटला जायचं आहे. लेफ्टला गेलो की आपण अमृतसरकडे जाणार. आणि बघा समोर दिसतंय ब्रिजवर बोर्ड लावलेला आहे, दिल्ली राईट. सो आता आपण जाऊया. अशा गाड्यांनी नाही काढू, क्लिअरच असतात ना. तर बघा आता आपण हायवेला लागलेलो आहोत. एक मात्र 7 ते 8 मिनिटात आपण हायवेला पोहोचलो. म्हणजे आम्ही असं ठिकाणी हॉटेल बघितलेलं की थोडंसं सिटीपासून हायवेपासून आत पण राहील, कारण की थोडंसं रिलॅक्स, म्हणजे हायवेवर गाड्यांचा आवाज असतो, त्याच्यामुळे तो पण डिस्टर्बन्स नाही होणार. चांगली झोप झाली. आता चालू आहे आपण दिल्लीकडे. तर बोला गणपती बाप्पा. आणि आजचा दिवस आहे आमच्या ट्रिपचा पाचवा. आमची 24 तारखेला ट्रिप सुरू झालेली आहे, आणि आजचा दिवस आहे 28 मे. हरियाणा स्वर्णद्वार अंबाला आपका स्वागत करता है. बघा हे अंबालाची एंट्री तिकडनं आणि इकडनं. आता जो होतो स्टेशन एरियामध्ये होतो, आणि हा इकडे एक फूड स्टॉल आहे, फूड जॉईंट आहेत सगळे इकडे. आता आपला नाश्ता म्हणजे फ्रूट, आपण आज एकदम हेल्दी नाश्ता झालेला आहे सगळ्यांचा, फ्रूट वगैरे खाऊन. म्हणून ॲप्पल, लिची, म्हणून पीच ट्राय केलं का? पीच पण ट्राय केलेलं आहे. आता राहिलं फक्त मँगो. सो 4ही फ्रूट ट्राय करणारी म्हणून बनणारे फर्स्ट आमच्या गाडीमधली पॅसेंजर. सो हॅट्स ऑफ यू. आपण आता एक स्टॉप घेतला आहे छोटासा. हवेली इथलं एक फेमस ब्रँड आहे दिल्लीचं. हायवेला मोठे मोठे त्यांचे नाश्त्यासाठी, जेवणासाठी फेमस आहेत. तर आपला नाश्ता तर नाही करणार आहे, थोडं कोण चहा घेणार असेल तर चहा घेऊया, आणि पाण्याची बॉटल वगैरे घ्यायचे आहेत.
तर ते घेऊया आणि आपण आपल्या परत पुढेच्या प्रवासाला निघूया, म्हणजे दिल्लीकडे. आज दिल्ली फतेह करणाही आहे. खूप मोठा असा रेस्टॉरंट आहे आणि हायवे पासून एकदम जवळच आहे. असं त्यांचं सेल्फ सर्व्हिस आहे. सो बघा मंडळी, हे बघा इकडे मनाली बघा, हे बघा तिचा नाश्ता. आणि ही मृण्मयी आणि दीक्षिता आधी बोलले आम्हाला नको नाश्ता, आणि जसं भजनचा वास त्यांच्या नाकात शिरला, सगळे पळत डायरेक्ट बाहेर. मी सांगितलं मी जाणार नाही परत, कारण की मी ऑलरेडी तिथे वेट केलेला 10 मिनिटं. आता तुम्हाला एकदम हॉनेस्ट असा रिव्ह्यू देतो हवेली अंबाला याचा. आम्ही इथे मिक्स पकोडा ट्राय केला, एक समोसा ट्राय केला, आणि स्प्रिंग रोल मी नाही खाल्ला, त्याच्याबद्दल कनक किंवा मनाली वगैरे सांगेल. तर पकोडा, मिक्स पकोडा एकदम छान होते. त्याच्यामध्ये आपल्या स्टाईलचे बटाटा भजी होते, आपल्या स्टाईलचे घरी जसे आपण कांदा भजी बनवतो, म्हणजे कांदा पकोडा बेसनमध्ये तळून, म्हणजे बारीक करून नाही, राऊंडमध्ये आपण जो कांदा घरी करतो ना, कधी कधी राऊंडमध्ये कांदा कापून त्याला बटाटा भजीसारखे फ्राय, तसे कांदा भजी होते. गोल भजी होते, मिनी बटाटा वडा होता, आणि पालकचे भजी होते. आणि सगळ्यांची टेस्ट एकदम अप्रतिम होती. प्लस समोसा पण खूप छान होता. चटणी पण मिंट चटणी होती ग्रीनमध्ये, आणि एक गोड चटणी आहे खजूरची, खजूर वगैरे मिक्स, ती पण खूप छान आहे. आणि हे असं चटरपटर खाल्ल्यानंतर अफ्रेश प्यायची मजा तर काय न्यारीच आहे. मस्त अफ्रेश एन्जॉय करतोय. शूटिंग झाली ना आमच्या इथं. इथं नेटवर्क नाही ना बघा, आत्मी नाही. स्टेशन 1 तास लागतं बसनी. हा, मी एअरटेल कसा पकडतो का तो पण का घरांनी आता बाहेर आहो म्हणून, जर शेतावा आल्या तिथं पकडतं. हा हा हो, मग वाल पेरल्या बांधावं ना खुराला कोण नाही, अशी आता गत झाले. माणसा नाही भेटत ना कामाला, मग आता काय आपल्यालाच करायला लागतं. आपलं आहे तर आपल्याला करणार आहे ना. चालेल, तुमच्या इथं भेटता का माणसं कामाला? नको, मग तिकडे भेटता का माणसं? म्हणजे मला आता पावसाळ्याला लागतील ना, आता भात लावायचं आहे, इथं आवनी चालू आहे आता सध्या. काय करणार, माणसं नाही भेटत इथं, पका इथं ऊन लागतं, काय करणार, काम तर करणार आहे. नाही, भात नाही आता लावा, आता साफसफाई चालू आहे. ओके. तर आता आपण पोचलेलो आहोत ऐतिहासिक अशा कुरुक्षेत्र नगरीमध्ये, ज्याला ऐतिहासिक आणि धार्मिक ही महत्त्व आहे. धार्मिक महत्त्व अशा करता की येथेच महाभारताचं युद्ध झालं होतं, आणि याच ठिकाणी, या अशा पवित्र ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीतेचं पाठ पढवले होते. तर या अशा कुरुक्षेत्र नगरीला साष्टांग नमस्कार. आता बघा, स्पेशल आता सगळे ढाबे चालू झाले, पंजाबी ढाबे, दिल्ली के फेमस कढी चावल, असे सगळे स्ट्रीट फूड वगैरे ते ढाबे चालू झालेले आहेत. तर म्हणजे आता आपण कुरुक्षेत्र नगरीला मागे सोडून आता आलेलो आहोत आपण दानशूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या कर्ण या महापुरुषाच्या नगरीमध्ये, म्हणजे कर्नाळमध्ये.
आणि या शहराचं महत्त्व हे ऐतिहासिक तर आहेच, पण कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा या शहराचं नाव खूप अग्रगण्य आहे. बासमती तांदळासाठी हा प्रसिद्ध आहे शहर. अजून एक मेन म्हणजे या कर्नाळ शहरातले आपल्या भारताच्या सुप्रसिद्ध अशा अंतराळवीर कल्पना चावला यासुद्धा या कर्नाळ शहरातल्याच. म्हणजे आता आपण कर्नाळपासून पुढे चाललोय पानिपत असं, आणि परत पुढे मग मुरथल आणि दिल्ली असं. पण आता जसं कुरुक्षेत्र आणि कर्नाल आम्ही क्रॉस करत आलोय, तर माझ्या दोन्ही साईडला बासमतीचे म्हणजे गोडाऊन आहेत की काय हे आहे, म्हणजे स्टॉक करायचं गोडाऊन आहेत की शॉप आहेत माहीत नाही. पण मोठे मोठे म्हणजे बासमती शॉप, बासमती राईस अवेलेबल असं बोर्ड दिसत आहेत या हायवेच्या दोन्ही साईडला. आणि ते पण मोठे मोठे जसे आपल्याकडे गोडाऊन्स असतात ना त्याप्रमाणे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की किती मोठ्या प्रमाणात इकडे बासमती तांदळाचा उत्पादन घेतलं जातं. आता आपण टोल नाक्यावर आलेलो आहोत आणि आता पुढे आपल्याला शहर लागणार आहे पानिपत. येथील 3 मोठ्या युद्धांनी भारताचं पूर्ण इतिहास बदललेला आहे. आता आपण बायपास करत आहोत पानिपत या शहराला. या शहराला म्हणजे एक शापित शहर बोललं तरी चालेल. आपल्या भारताच्या इतिहासात त्याने 3 पराभव, म्हणजे आपल्या भारतातील मोठ्या मोठ्या राज्यकर्त्यांनी 3 मोठे युद्ध इथे हरलेली आहेत. त्याच्यामध्ये पहिलं युद्ध आहे बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्यात झालं होतं. या युद्धानंतर भारतात मुघल साम्राज्याची सुरुवात झाली. त्याच्यानंतर दुसरी पानिपतची लढाई, त्याच्यामध्ये अकबर बादशाहच्या सैन्याने हेमू यांचा पराभव केला होता आणि पुन्हा मुघल सत्ता प्रस्थापित केली होती दिल्लीवर. तर म्हणजे आता आपण डिझेल फिल करण्यासाठी इथे थांबलो आहे. आपण पहिल्या दिवशी 5,000चं डिझेल फिल केलेलं. त्याच्यानंतर डायरेक्टली आपण काल 2,000चं पेट्रोल डिझेल टाकलेलं आणि आत्ता 3,000 रुपयाचं आपण डिझेल फिल केलेलं आहे. आता उद्या आपली ट्रिप एंड होणार आहे आणि त्यांना आपल्याला जेवढं होतं तेवढंच डिझेल द्यायचं आहे. आता बघूया आता आज किती आणि उद्या सकाळपर्यंत गाडी किती चालेल. आमचा अंदाज आहे अजून 150-200 किलोमीटर चालेल अजून गाडी. म्हणजे आमची किलोमीटर होतील. तर 536 आता दाखवतोय आणि जेव्हा आम्ही गाडी घेतलेली तेव्हा 290 ची रेंज दाखवत होती. तर थोडंसं 19-20 म्हणजे थोडं जास्त असलं तरी काय एवढं काय हे नाही. पुन्हा पण आपल्याला त्यांच्यासोबत प्रवास करायचाच आहे, तर कमी देण्यापेक्षा थोडंसं जास्त दिलेलं काय प्रॉब्लेम नाही. तर चला आता निघूया दिल्लीकडे. आता आम्ही आहे पानिपतच्या बाँड्रीवर, म्हणजे आता आम्ही मुरथलला पोचणार आहे. मुरथल इथून आहे 24 किलोमीटर. तर चला आता जाऊया, मस्त हायवे भेटलेला आहे. चला आता आम्ही आमच्या कनकच्या ढाब्याजवळ पोहोचलेलो आहे. कनक ढाबा. कनक काय रे गाळा केडी तो पण कनक देशेकर तो पण सांगितलं पण नाही तुम्ही आम्हाला का बघितलं कनक. आता आपल्या दिल्लीमध्ये एंट्री झालेली आहे. आपण हरियाणा क्रॉस करून आता दिल्लीमध्ये आलेलो आहोत आणि त्याचबरोबर आपले टोटल 1000 किलोमीटर पण पूर्ण झालेले आहेत गाडी आपण रेंटवर घेतल्यापासून. पण आम्ही जेव्हा ट्रिप बनवत होतो तेव्हा आम्हाला ट्रिपचं टोटल जे किलोमीटर होतं ते दाखवत होतं 1500 किलोमीटर स्टार्टिंगला. त्याच्यानंतर आम्ही त्यात काही चेंजेस केले, त्याच्यामुळे आपला 1000 किलोमीटरच फक्त झालं आहे. आणि आता अजून सिटी 50 किलोमीटर आहे आणि त्याच्यानंतर आता आज संध्याकाळी वगैरे कुठे फिरणं झालं तर 1 किलोमीटर अजून होईल. म्हणजे 100 म्हणजे 1100 ते 1200 किलोमीटर टोटल आपलं किलोमीटर फिरणं होईल. आणि आपण जी रेंज घेतलेली ती 1984 किलोमीटरची घेतलेली. बट आपले तेवढे काही किलोमीटर झाले नाही, तर आपलं तो एक प्रकारे लॉसच आहे. तर आता बघा आपण दिल्लीमध्ये एंट्री झालेली आहे, दिल्ली शहरामध्ये. आणि दिल्लीमध्ये आल्यानंतर बघा लगेच ट्रॅफिक वाढलेली आहे. म्हणजे
आता आपण चाललो आहे आपल्या हॉटेलकडे. म्हणजे आपण पुन्हा द हॉस्टेलर हेच हॉटेल चॉईस केलेलं आहे, कारण की ते एअरपोर्टच्या अगदी जवळ आहे. पण हॉस्टेलर हे ब्रँड आम्ही मी तर नेहमी तिकडेच स्टे करतो जेव्हा मी एकटा असतो तेव्हा. बाकी आज फॅमिलीसोबत पण या दोन लास्ट आता पण केले स्टे. तर हा पण खूप छान आहे. एअरपोर्टपासून अगदी 10 मिनटं ड्राईव्ह आहे. आणि रूम पण खूप छान आणि बिल्डिंग पण खूप छान आहे. पार्किंग अवेलेबल आहे. मेन म्हणजे आपली गाडी तिथे आपण पार्क करू शकतो. आणि त्याच्यानंतर अजून एक म्हणजे बाकीचे जे लोकेशन्स आहेत फिरण्यासारखे, ते पण तिथून मेट्रोपासून जवळ आहेत. तर मेट्रोने पण आपण जाऊ शकतो. सो गाडी आपण पार्क ठेवणार, कारण की दिल्लीमध्ये आतमध्ये ओल्ड दिल्लीमध्ये जायचं म्हणजे गाडी तुम्ही नेऊ शकत नाही, एवढी ट्रॅफिक असते आणि कंजेस्टेड पण आहे रोड आतमध्ये मार्केट वगैरेमध्ये. सो आपण गाडी मोस्टली ठेवून जाऊ आणि पब्लिक ट्रान्सपोर्टने जाऊया. तर चला आता. आणि हे बघा आपला तिरंगा कसा डौलत फडकतोय. भारत माता की जय. दिल्लीची सुप्रसिद्ध अशी मेट्रो. आणि आता एक स्टेशन आलेलं आहे, उत्तरी पीतमपुरा. इकडे बघा, दिल्लीमध्ये होतोय पाऊस, त्याच्यामुळे आता आम्ही काही फिरायला वगैरे कुठे गेलो नाही, रूमवरच आहे. आता बघा पार्सल घेतलंय. इथे समोरच आपलं हॉटेल आहे. तिकडनं आता आपण वॉकिंगच आलेलो, 2 मिनिटाच्या अंतरावर स्वतःचा रेस्टॉरंट होता. तिकडनं पार्सल घेतलंय आणि आता रूममध्येच खाऊ. आता आम्ही फिरायला जाणार होतो, पावसाने सगळा पट्ट्या पाहून गेलाय. तिथं गाडी आहे आपली, पण नको घरी गेलो तरी ते होणारच. तर त्यामुळे आता नाही जाते.